नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 72. रावेरखेडीमध्ये समाधिस्थ बाजीराव पेशवा आणि शिवलिंग निर्मितीसाठी प्रसिद्ध बकावा. काठाने चालत जाताना लक्षात आले की या संपूर्ण भागामध्ये नर्मदा नदीचं पात्र अतिशय विस्तीर्ण आणि उथळ आहे. तसंच खाली गाळ किंवा वाळू नसून संपूर्ण खडक आहे. त्यामुळे घोड्यावरून नदी ओलांडण्यासाठी हा सर्वोत्तम प्रदेश होता. इतिहास असे सांगतो की नर्मदा मातेनं महाराष्ट्राचं आणि पर्यायाने दक्षिण भारताचं यावनी आक्रमणापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण केलं. कारण वर्षातली 4 ते 6 महिने नर्मदा नदी दुथडी भरून व्हायची. त्यामुळे तिला ओलांडता येणं अशक्य होतं. त्यामुळे शत्रूला वर्षातील काही काळच महाराष्ट्राकडे वाकडे नजर करून पाहता यायचं. त्यातही नर्मदा प्रत्येक घाटावर उल्लंघन आहे. त्यामुळे या भागासारखे थोडेसेच प्रांत आहेत जिथून घोडदळासकट सैन्य नर्मदा पार करू शकतं. या भागातून मराठ्यांचे घोडे अनेक वेळा गेलेले आहेत. आटकेपार झेंडा लावताना किंवा पानिपतच्या युद्धाला जाताना मराठ्यांनी हाच मार्ग वापरला होता. त्यामुळे मराठेशाहीच्या इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा हा भाग आहे. इथे मराठेशाहीतील काही बांधकामे आपल्याला आढळतात. विशेषतः नदीवर स्त्रियांना सुरक्षितपणे पाणी भरता यावं यासाठी बांधलेला घाट आणि पाणघाट अथवा पनघट देखील आढळतात. मोहे पनघट पर नंदलाला छेड गयोरे हे गाणं आपण ऐकलं असेल. यातला पनघट म्हणजे पाणी भरण्याचा घाट. या घाटाकडे जाणाऱ्या स्त्रियांवर कोणी वाईट नजर टाकू नये म्हणून 8 ते 10 फुटांवर 8 ते 10 फूट उंचीच्या भिंती दोन्ही बाजूने बांधलेल्या असतात आणि नदीच्या बाजूला एक छोटंसं दार असतं. भिंती पाण्यामध्ये बुडलेल्या असल्यामुळे भिंतीच्या बाहेरून माणूस पनघटमध्ये जाऊ शकत नाही. प्रत्यक्षात मला असे जाणवले की या पनघटमधून संपूर्ण घोडदळ देखील इकडून तिकडे जाऊ शकतं किंवा जात असावं. असाच एक मोठा पनघट आम्हाला आडवा लागल्यावर तो ओलांडायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला. त्याची भिंत सुमारे 10 फूट होती. धावत येऊन भिंतीवर चढावं तर ते शक्य नव्हतं. मग आजूबाजूला पडलेली दगडं रचून मी थोडीशी उंच पायरी तयार केली आणि त्यावरून मोठ्या कष्टाने भिंतीवर चढलो. माझ्या मागून छोटा बंगाली येतच होता. त्यालाही एका हाताने वर घेतलं. इथं मात्र त्याचे पाय लटलट कापायला लागले. आता आम्हाला आडवी आलेली ती भिंत पूर्णपणे पार करायची होती. त्या 2 फूट रुंदीच्या दगडी भिंतीवरून आधी उजवीकडे चालत जाऊन मग दरवाजा ओलांडून पुन्हा डावीकडे वळून समोरच्या बाजूची भिंत ओलांडून त्याच्या पलीकडे उडी मारायची होती. काही लोकांना उंचीवरून खाली बघण्याचा फोबिया असतो, अर्थात भय असतं. तसेच सात्विकीचं झालं होतं. बरं तो माझ्या पुढे असल्यामुळं त्याला मी ओलांडून सुद्धा जाऊ शकत नव्हतो. अखेरीस घाबरून तो खाली बसला. तो खाली बसल्याबरोबर मी त्याला ओलांडले आणि धावतच ती संपूर्ण भिंत पार करून पलीकडे उडी मारली. याला ती भिंत पार करायला अर्धा तास लागला, जी साधारण 30 ते 40 सेकंदामध्ये पार करता येणे शक्य होते. उजवीकडे तोल गेला तर नर्मदेमध्ये पडण्याचा धोका होता आणि डावीकडे तोल गेल्यावर आतमध्ये माजलेल्या गवतात खडकाळ पृष्ठभागावर पडण्याची खात्री होती. अखेरीस कसाबसा बंगाली बाबू पार झाला. उतरण्याच्या बाजूला एक कट्टा केला होता, त्यामुळे उतरणं तुलनेनं सोपं होतं. हे खेगाव नावाचं गाव होतं. गुगल नकाशावर मला ही भिंत किंवा पनघट सापडली. आपल्यासाठी तिचं उपग्रह चित्र सोबत जोडतोय. हे बघा, ही पनघट अशी ही भिंत आहे. ह्याच्यावरून चढून डावीकडे वळून पुन्हा कट्ट्यावरून उडी मारायची. खेगावची मराठा पनघट अथवा पाणघाट. याच्यावरून देखील मार्ग होता, परंतु मी नर्मदा जलाशयात जवळून चालायचो, त्यामुळं पनघट ओलांडणं माझ्यासाठी जास्त सोपं होतं. हिची लांबी खूप आहे, तुम्हाला दिसते जरी लहान तरी खूप मोठी आहे. या पाणी भरण्याच्या घाटापेक्षा देखील वैशिष्ट्यपूर्ण असं काहीतरी आज मला नर्मदेमध्ये पाहायला मिळालं. ही पनघट लागण्याच्या थोडंसं अलीकडे गंगातखेडी नावाचं एक गाव लागलं. इथे नर्मदेच्या पाण्याच्या मधोमध महादेवाची पिंड असून तिथे नर्मदेला भेटण्यासाठी साक्षात गंगा प्रकट झाली अशी मान्यता आहे. त्यामुळे नर्मदेचे वाहणारे जल इथे आपला प्रवाह उलटा वळवते आणि गंगेला एक प्रदक्षिणा मारून पुन्हा पुढे मार्गस्थ होते. आपल्या उघड्या डोळ्यांनी हा चमत्कार पाहता येतो. सरळ पश्चिमेकडे वाहणारे पाणी अचानक उत्तरेकडे जाऊन पुन्हा पूर्वेकडे वळते आणि वळसा मारून पुन्हा एकदा पश्चिमेकडे व्हावं लागते. मधोमध असलेल्या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालून नर्मदा माता पुढे जाते. हे दृश्य साध्या डोळ्यांनी देखील पाहायला अतिशय सुंदर, मनोहर आणि आश्चर्यकारक आहे. इथे एका वानप्रस्थी गृहस्थाने छोटीशी कुटी टाकली होती. तिथे बसून त्याने प्रेमाने चहा पाजला आणि बालभोग खायला दिला. समोरची गंगेची परिक्रमा करणारी नर्मदा माता पाहून धन्य धन्य वाटले. या भागाची आंतरजालावर मिळालेली काही चित्र आपल्याकरता सोबत जोडतोय, ज्यामुळे आपल्याला नक्की काय प्रकार होतोय याची कल्पना येईल. हे बघा, हे नर्मदेच्या उदरामध्ये प्रकट झालेली गंगा मैया. पाण्याचा रंग वेगळा दिसतोय बघा. आणि तिला परिक्रमा घालणारी नर्मदा मैया. भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर इथे खडकांची रचना अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ज्याच्यामुळे
एक विवेकशीर उतार तयार होतो, ज्याच्यामुळं नर्मदेला उलटं व्हावं लागतं. या ठिकाणी नावेने जाऊन दर्शन घेता येते. अर्थात परिक्रमावासी या स्थानावर कधीच जाऊ शकत नाही. गंगातखेडी इथल्या गंगा प्राकट्य स्थानावरून किंवा त्याच्या कट्ट्यावरून घेतलेली ही सगळी छायाचित्र आहेत. ते आपल्याला दाखवतात की या भागातले दगड कसे उथळ आणि उतार असलेले आहेत. गंगातखेडी येथल्या नर्मदा पात्रातला खडकाळपणा लक्षात घेतला म्हणजे आपल्याला कळेल की इथं नदी पार करणं का सोपं आहे. समोरून आपल्याकडे येता अचानक डावीकडे वळलेली नर्मदा मैया. या भागामध्ये नर्मदा पात्रामध्ये असलेल्या खडकाळ तळावरून वरून वाहून आणलेले दगडगोटे गडगडत जाताना घासून घासून त्यांची शिवलिंग तयार होतात. त्यामुळे नर्मदेच्या पात्रात सर्वाधिक शिवलिंग तुम्हाला याच भागात सापडतील याची खात्री बाळगा. तरीसुद्धा यापूर्वी जिकडे शिवलिंग तयार व्हायची ते धाराजी नावाचं तीर्थक्षेत्र ओंकारेश्वरच्या धरणामध्ये बुडून गेले आणि धरण ओलांडून तयार झालेली शिवलिंग पुढे वाहू शकत नाहीत. त्यामुळे आता जी शिवलिंग सापडतात ती पूर्वीच तयार झालेली आहेत. या भागामध्ये अनेक रंगीबेरंगी दगड मात्र सापडतात. बहुरंगी दगड हे इथलं वैशिष्ट्य आहे. लाल, तांबूस, तपकिरी, पिवळा, हिरवा, निळा असे रंग एकाच दगडामध्ये आढळतात. या दगडाला शिवलिंगाचा आकार प्राप्त झाला की ते शिवलिंग त्यामुळे अतिशय मोहक आणि आकर्षक दिसतं. गंगातखेडी इथल्या गंगामाईचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. पनघट पार केली. मध्ये अनेक छोटी मोठी मंदिरं आणि आश्रम लागले. नर्मदा मातेचं या भागातले रूप खूप सुंदर आहे. हे बघा, नर्मदेचा खडकाळ किनारा. इथून चालायला थोडंसं धोकादायक असलं तरी मजा येते. मध्ये लागलेलं एक हनुमंताचं मंदिर आहे. नर्मदा किनाऱ्यावरच्या खडकांचा आकार आणि प्रकार लक्षात घ्या. प्रचंड खडक हीच इथल्या पात्राची ओळख आहे. या भागातून चालताना परिक्रमावासींनी आपला पाय मुरगाळणार नाही याची काळजी घ्यावी. प्रत्येक पाऊल एकाग्रतेने विचारपूर्वक टाकावे. नर्मदेच्या काठी दिसणारे मोठ्यात मोठे दगडसुद्धा अतिशय अस्थिर असतात हे मी खूप वेळा अनुभवले आहे. अगदी फुटा 2 फुटापर्यंत ते हलू शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल पायाखालचा पृष्ठभाग तपासून मगच टाकावे हा देखील हिताचं आहे. या परिसरामध्ये अनेक पुरातन मंदिरं परकीय आक्रमकांनी भग्न केली आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या प्राचीन हिंदू मंदिरांच्या अवशेषांचा खच तुम्हाला या भागामध्ये पाहायला मिळतो. हे सगळे भग्न अवशेष पाहून मन विषण्ण होतं. आपल्या देशातला धर्म कुठल्या अवस्थेला पोचला होता हे लक्षात यायचं असेल तर नर्मदा खंडामध्ये भ्रमण करावं. पावला पावलावर तुम्हाला तुटलेल्या मंदिरांचे अवशेष सापडतात. वरील फोटोत पहा, तुटलेल्या एका मूर्तीचा चेहरा शिवलिंग म्हणून बसवला आहे. बघा, आपल्या देशामध्ये पूज्य मानल्या गेलेल्या प्रत्येक प्रतीकाचा अपमान परकीय आक्रमकांनी वेळोवेळी मिळेल त्या पद्धतीनं केलेला आपल्याला आढळतो. काही ठिकाणी शिवलिंगाचा वापर पायरी म्हणून केला गेला आहे. काही ठिकाणी वजूखान्यामध्ये अर्थात पाय धुण्याच्या जागी शिवलिंग वापरले गेले. अनेक मूर्तींची मुंडकी उडवली गेली. अनेक मंदिरे तोडली गेली. अनेक मूर्तीपूजक यमसदरीने धाडले गेले. अनेक घराणी नष्ट केली गेली. अनेक सुंदर स्त्रिया भ्रष्ट केल्या गेल्या. जिथून मराठी फौजेची येजा होती त्या भागात स्त्रियांच्या रक्षणाकरता त्यांना पनघट बांधावे लागणं स्वाभाविक आहे. परंतु नर्मदेसारखी पवित्र नदी समोर असताना तिचं पाणी भरणाऱ्या स्त्रीला आपल्या अब्रूची भीती वाटावी अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली होती यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो. संत आणि नदी याच्यामध्ये एक साम्य आहे. जो जे वांछिल तो ते लाहो असा त्यांचा भाव असतो. अर्थात ज्याला जे हवं त्याला ते मिळावं. नदीचं पाणी कधीच पिणाऱ्या जीवाचा धर्म, वर्ण, जात, लिंग बघत नाही. जो विवेक आपल्या ठाई असला पाहिजे की आपल्याला त्या नदीच्या संरक्षणासाठी कशी धार्मिक व्यवस्था तिच्या काठावर उभी करायची आहे. बाजीराव पेशव्यासारख्या माणसाला सुद्धा नर्मदेने भुरळ घातले हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. संपूर्ण भारतखंडावर ज्याची शमशेर एकेकाळी राज्य करत होती असा बाजीराव नर्मदेकाठी चिरनिर्धिस्त झाला ही अतिशय महत्त्वाची घटना आहे. बाजीरावाच्या घोड्याने कावेरीपासून गंगा, यमुना, सिंधू ते अगदी आटकेपारच्या अफगाणी नद्यांचे पाणी पिलेलं आहे. असं असताना शेवटचा श्वास त्याच्या मालकाने नर्मदेकाठी घ्यावा यातच त्या नदीचं महात्म्य सामावलेलं आहे. असं म्हणतात की शेवटच्या काळात नर्मदेच्या काठी असलेल्या तीव्र उन्हाळ्यामुळं बाजीराव पेशव्यांना लूचा त्रास झाला. हे लू लागणे म्हणजे किती बेकार असते याचा अनुभव मी घेतलेला होता. तीव्र उन्हाळ्यामुळे उन्हाळी लागते आणि मनुष्याचे हळूहळू खंगत जाऊन निधन होते. अशा प्रसंगी बाजीरावांना पुण्याला किंवा अन्य कुठेतरी हलवत राहणे शक्य होतं. परंतु त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असेल की मला शेवटचा श्वास नर्मदेच्या तीरावरच घेऊ द्यावा. आज संपूर्ण मार्ग चालताना डोक्यामध्ये फक्त मराठ्यांचा तेजस्वी देदीप्यमान इतिहासच निनादत होता. असं वाटायचं की क्षणात डावीकडून हजारे घोडदळ येईल आणि एखादा मावळा जाता आता मला म्हणेल, नर्मदे हर बाबाजी, ही घ्या साखर, तोंड गोड करा. आपला भगवा झेंडा अटकच्या किल्ल्यावर फडकलाय. आणि बघता बघता ते सगळे घोडे चपडप चपडप आवाज करत नर्मदेच्या लाटाचे रथ पैलतीर गाठतील आणि वेगाने उत्तरेकडे रवाना होतील.
धर्मवीर बलिदान सुरू होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या तेजस्वी बलिदानामुळं पेटून उठलेल्या मराठा सैन्याने उभाडवा हिंदुस्थान एक करून टाकला. त्यांच्या चरणधुळीनं पवित्र झालेला, पावन झालेला हा परिसर होता. ही काही पगारी सैनिकांची फौज नव्हती. इथं स्वतःची पैरण, स्वतःचा घोडा, स्वतःची ढाल, स्वतःची तलवार आणि स्वतःची भाकरी घेऊन येणारा मावळा स्वतःच्या जीवाची बाजी एका महान राष्ट्राच्या निर्मितीसाठी लावत असे. हे महान स्वप्न, ही जाज्वल्य निष्ठा, हे अद्वितीय साहस, हा अतुलनीय पराक्रम, हे असामान्य शौर्य त्यांच्या हृदयांतरे आम्ही निर्माण करणाऱ्या सर्वच प्रातस्मरणीय परमेश्वरी अंशांना साष्टांग नमस्कार करता झालो. तिथली चिमूटभर माती घेऊन जिभेवर टाकली. न जाणो कोणा एखाद्या अणुरेणूमधून राष्ट्रनिष्ठेसाठी धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या स्वेदबिंदूचा अंश किंवा रक्ताचा सांडलेल्या थेंबातला बाणेदारपणा माझ्या शरीरामध्ये जाऊन गुणसूत्रांमध्ये घुसावा. बाजीराव पेशवा यांची समाधी जसजशी जवळ येऊ लागली तसतसा माझ्या अश्रूंचा बांध रोखून धरणे मला अवघड होऊ लागले. कोण कुठल्या दक्षिणेतल्या बादशाचे सरदार, त्यांच्या पोटी एक पुत्र जन्माला येतो काय आणि साऱ्या भारतवर्षाचे भाग्य पुन्हा बदलून टाकतो काय? ठरवले असते तर आयुष्यभर महालामध्ये बसून ऐशोआरामात जगता आले असते. परंतु ते सहज प्राप्त आयुष्य नाकारून स्वतःच्या तलवारीने स्वतःच्या धर्माधिष्ठित राज्याची सीमा आखणारा लोकोत्तर पुण्यपुरुष म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, त्यांच्या उपदेशाला अनुसरून या राज्याचा कैकपटीने विस्तार करणारे त्यांचे अतिपराक्रमी पुत्रोत्तम धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि त्यांच्या अपूर्ण मनीषा पूर्ण करण्यासाठी अखंड हिंदुस्थानात घोड्यावर स्वाऱ्या करून उभा आडवा हिंदुस्थान पुन्हा एका सूत्रात बांधणारा महापराक्रमी योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा. त्याने आयुष्यामध्ये झोपेतसुद्धा वेळ घालवला नाही असं बाजीराव. असे म्हणतात की बाजीराव 2 घोडे घेऊन चालायचा. त्यातील एका घोड्यावर तो झोपत असे आणि दुसरा घोडा पहिल्या घोड्याला मार्ग दाखवायचा. इतका भीम पराक्रम गाजवणारा हा महायोद्धा इथं चिरनिर्दिष्ट झालाय या नुसत्या कल्पनेनं सुद्धा अंगावर शहारा येत होता. ब्रह्मदेश ते बलुचिस्तान आणि काश्मीर ते कन्याकुमारी देश एका सूत्रामध्ये बांधला तो या महान योद्धा परंपरेने. इतिहास साक्षीला आहे की जेव्हा जेव्हा आपण आपले हत्यार खाली ठेवलं तेव्हा तेव्हा आपल्या देशाचा एक भूभाग गमावला आहे आणि अजूनही आपण इतिहासातून बोध घेऊन शहाणे झालो नाही तर भविष्यामध्ये कदाचित परदेशाचा विजा घेऊन नर्मदा परिक्रमा करावी लागेल. जास्त जुना काळ नाही, केवळ 75 वर्षापूर्वी सिंधुकाठी राहणारे हिंदू देखील असेच सिंधू नदीच्या बाबतीत सांगितल्यावर विनोद समजून हसायचे. आज आपल्याला सिंधू नदी पाहण्यासाठी पाकिस्तान देशाचा विजा घेऊन जावे लागते आणि माझ्या उभ्या आयुष्यात मी असा एकही मनुष्य पाहिला नाही की ज्याने खास सिंधू नदीचं दर्शन घेण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली. अजून 100-200 वर्षांनी कदाचित कैलास मानसरोवर यात्रेला हिंदू जाणे बंद करतील. आजच तुम्ही गुगल नकाशावर शोधायला गेलात तर कैलास आणि मानसरोवरची नावे बदललेली आपल्याला दिसतात. एक समाज म्हणून आपण षंड आहोत याचीच ही परिणती आहे. षंड माणूस जास्त अपेक्षा ठेवत नसतो. त्याला फक्त 2 वेळचं भोजन मिळालं तरी पुरेसं असतं. मी स्वतः गुगल कंपनीला पत्रव्यवहार करून कळवलं होतं की त्यांनी कैलास मानसरोवर आणि राक्षसस्थान ही नावं बदलली पाहिजेत. परंतु त्यांनी मला असं कळवलं की दोन्ही देशांची या भूभागाच्या मालकीबद्दल सहमती झालेली असल्यामुळं तुमच्या माझ्या मताला काही किंमत राहत नाही. गंमत म्हणजे आजपर्यंत कोणीही मोठ्या संख्येनं असा आक्षेप गुगल नकाशावर नोंदवला नाही, कारण तो आपला प्रांत आहे, तो आपला भूभाग आहे, तिथं आपली संस्कृती कधी कधी नांदत होती याची जाणीव हिंदू समाजाला नाही. अशा रीतीनं शतखंडित झालेला भारतवर्ष, त्याला आज तो आकार ज्या आकारात दिसतो तो आकार देणारा बाजीराव पेशवा आणि तेजस्वी मराठेशाहीची परंपरा सारेच आज डोक्यामध्ये वादळासारखे घुंगावत होते. ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, धारचे पवार, इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले, पुण्याचे पेशवे सर्वांनी एकदिलाने एकजुटीने पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. आपली जात पंथ भेद विसरून सर्व बलुतेदार त्यांच्या या महान राष्ट्र यज्ञामध्ये आहुती म्हणून सामील झाले. त्या महानतम त्यागाच्या विभूतीवर आज आपलं राष्ट्र उभं आहे. बघता बघता समोर भव्य तटबंदी दिसू लागली. मध्य प्रदेश सरकारने उत्तमपैकी खर्च करून मजबूत काँक्रिटीकरण करत या समाधीस्थळावर महापुराचा कमीत कमी प्रभाव पडेल अशी व्यवस्था केलेली दिसते. पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि महाद्वारापाशी येऊन उभा राहिलो. साधारण चौरसाकृती वाटणारं भव्य दिव्य प्रवेशद्वार या वाड्याला आहे. बाहेर एका मोठ्या झाडाचा पार होता. आतमध्ये गेल्यावर उजव्या हाताला श्रीमंत बाजीराव पेशवा यांची समाधी आहे. समाधीवर डोकं टेकलं आणि अश्रूंनी समाधीला अभिषेक घातला. मला असं फार वाटतं की कुठल्या तरी एका जन्मामध्ये मी या सैन्यामध्ये घोडे सांभाळण्याचे काम करत असणार, किमान त्यांची धुणी धुण्याचे किंवा पायताणे पुसण्याचे काम नक्की करत असणार. माझ्या मागोमाग सात्विकी देखील आतमध्ये आला. एका जुनाट पडक्या वास्तूकडे पाहून मी इतका ढसाढसा का रडतोय याचा बोध त्याला होत नव्हता, होणं शक्य देखील नव्हतं. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. संस्कार हा रक्तातूनच यावा लागतो. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसांना रक्तातून मिळालेला जो काही वारसा आहे तो अन्य प्रांतातल्या लोकांना मिळण्याची शक्यताच नाही. महाराष्ट्र भारतातील अग्रेसर राज्य असण्याचं एकमेव कारण हा उदात्त वारसा आहे, बाकी काही नाही. या भागाचं दर्शन आपल्याला घडवतो. त्याप्रमाणे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी
किंवा वडूबुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही स्थानं हिंदूंसाठी ज्योतिर्लिंगाप्रमाणे पूज्य आहेत, तशीच ही देखील समाधी आहे. नदीपात्रातनं चालत आल्यावर समोर अशी मजबूत धारक भिंत, रिटेन्शन वॉल आणि त्यावर बाजीराव पेशवा यांची समाधी आपल्याला दिसते. भिंत किती मोठी आहे बघा. समाधीपर्यंत येण्याचा काठावरचा मार्ग हा असा आहे. रावेर आणि खेडी अशी दोन वेगळी गावं आहेत. ही समाधी खेडी गावामध्ये. रावेर खेडी म्हणजे रावाची खेडी, अर्थात बाजीरावाची खेडी. अतिशय मजबूत तटबंदीने बंदिस्त अशा एका छोटेखानी किल्ल्यामध्ये ही समाधी आहे. समाधी स्थळाचं महाद्वार छोटंसं परंतु आकर्षक आहे. चौरसाकृती महाद्वार, संपूर्ण दगडामध्ये केलेलं बांधकाम अतिशय सुबक आणि भरभक्कम आहे. समाधी स्थळाच्या बाहेर एक मोठा पिंपळाचा वृक्ष असून त्याचा मोठा पार आहे. तसेच इथं समोर नर्मदा पात्रामध्ये एक मोठं बेट असून नर्मदा 2 शाखामध्ये विभागून इथं वाहताना दिसते. श्रीमंत बाजीराव पेशवा यांची हीच ती समाधी. समाधी मंदिरातनं नर्मदा मातेचं अतिशय सुंदर दर्शन होतं. समोर दिसतोय तो नर्मदेचा पहिला तीर नसून नर्मदेच्या मधलं एक मोठं बेट आहे. या बेटाच्या पलीकडून अजून एक मोठी शाखा वाहते. इथं बसून राहायला खूप भारी वाटतं. समाधी स्थळाबाहेर या स्थानाची माहिती लावली आहे सरकारने. भारतीय पुरातत्व विभागानं लावलेल्या पाट्या आपण व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता. तटबंदीच्या भिंतीवर चढण्याचा मार्ग आणि महापुरामध्ये ही समाधी जलमग्न होते इतकी ती काठावरती आहे. समोरच्या बाजूला त्यांच्या पत्नी काशीबाई पेशवा यांची समाधी देखील एका टेकडीवर आहे. हे रामेश्वर ही काशीबाईंची समाधी आपण बघतोय. कळस जागेवर नसलेलं आणि अत्यंत मोडकळीला आलेलं एक शिवमंदिर असं त्या समाधीचं स्वरूप आहे आत्ताचं. मंदिर छोटंसं असलं तरी मराठा स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट असा नमुना आहे. या समाधी परिसरामध्ये येण्यापूर्वी मी एक अद्भुत घटना अनुभवली होती. भरपूर चालून उष्णता निर्माण झाल्यामुळं मैयामध्ये स्नान करावं असा विचार करून मी एके ठिकाणी स्नानाला उतरलो. मला एक सवय की स्नानाला उतरल्यावर आजूबाजूला काय काय ते पाहून ठेवायचं. माझ्या आजूबाजूला दगडांची गुळगुळीत झालेली टोकं दिसत होती. मी 3 डुबक्या मारून उभं राहिलो आणि आजूबाजूला पाहिलं तर सगळे दगड गायब झाले होते. मग मी काठावर असलेल्या एका दगडाकडे लक्ष ठेवलं. थोड्या वेळाने तो देखील अदृश्य झाला. मग माझ्या लक्षात आलं की धरणातनं सोडलेल्या पाण्यामुळं नर्मदेची पातळी वेगाने वाढते. त्यामुळे चटकन पाण्यातनं बाहेर आलो. माझी झोळी जी मी नर्मदेपासून 20 फूट लांब ठेवली होती ती आता फक्त 5 फुटावर आली होती. म्हणजे अजून थोडा वेळ जरी मी पाण्यात राहिलो असतो तर कदाचित ती वाहून गेली असती. पाण्याची पातळी किती वेगाने वाढू शकते हे पहिल्यांदाच मी प्रत्यक्ष अनुभवलं. गंमत म्हणजे ही पातळी वाढते हे तुमच्या लक्षात येत नाही. एका स्थिर गतीने पाण्याची पातळी वाढत जाते, तशीच ती कालांतराने कमी देखील होत जाते. पातळी कमी जास्त झाल्यामुळं जलव्याप्त परिसर हा शक्यतो चालण्यासाठी उत्तम ठरतो, कारण इथं फारशी झाडं उगवत नाहीत. इथून थोडंसं पुढे आल्यावर बिबट्याने मारलेली एक गाय मला पाहायला मिळाली. एका गोरख्याने मला सांगितले की बिबट्याने ती गाय मारली. अशा जनावरांपासून आपण थोडंसं लांब चालावं, कारण हिंस्र श्वापद जवळपास असेल तर त्याला अशी भीती असते की तुम्ही त्याचं खाद्य पळवून न्यायला आलेले आहात आणि त्या भीतीपोटी तुमच्यावरती ते हल्ला करू शकतात. रावेरखेडीमध्ये आल्यावर काशीबाई साहेबांच्या समाधी शेजारी एक छोटासा आश्रम होता. तिथे परिक्रमावासी उतरतात असं मला सांगण्यात आलं. यापूर्वी सकाळी घडलेला एक प्रसंग चांगला धडा शिकून गेला. आश्रमामध्ये गेल्यावर भोजनप्रसाद तयार होता आणि लोक जेवायला बसले होते. परंतु इथे राहणाऱ्या वानस्पती साधूनं आम्हाला सांगितलं की तुम्हाला येण्यासाठी 5 मिनटं उशीर झाला आहे, त्यामुळे तुम्हाला भोजनप्रसाद देणार नाही. आमच्या समोर सर्वजण जेवले, परंतु आम्हाला भोजनप्रसाद मिळाला नाही. आम्ही म्हणजे माझ्या पाठोपाठ आलेला छोटा बंगालीसुद्धा. त्याला या प्रकारचा खूप राग आला. परंतु मी विचार करू लागलो की असे काय झाले असेल आणि मग मला सकाळचा प्रसंग आठवला. सकाळी आम्ही दोघे चालत असताना एका नावेडाने आम्हाला थांबवले आणि घरी चहा पिण्यासाठी येण्याची विनंती केली. मी तयार झालो होतो, पण छोटा बंगाली म्हणाला की आत्ता आपण थांबलो तर दिवसा चालणं होत नाही, त्यापेक्षा पुढे निघू. मी देखील त्याला होकार दिला आणि आम्ही दोघे त्या नावाड्याचे मन दुखून पुढे निघून गेलो होतो. परिक्रमेमध्ये मिळणारे महत्त्वाचे धडे असे असतात. धडा क्रमांक 1, सोबत कोणाला घेऊ नका, एकटाच चला. धडा क्रमांक 2, कोणीही काहीही दिलं तरी त्याला नाही म्हणू नका. मैयाला असे प्रकार केलेले आवडत नाहीत. समोर जेवण असून उपाशी राहण्याची वेळ त्या दिवशी आमच्यावर आली. अखेरीस तो परिसर पुन्हा एकदा नीट पाहावा म्हणून मी बाहेर पडलो. काशीबाई यांच्या समाधीस्थळी रामेश्वर लिंगाची स्थापना केलेली आहे.
दक्षिण भारतातलं रामेश्वर हे तीर्थक्षेत्र कायमच मराठ्यांच्या आधिपत्याखाली राहिलं होतं. इथं एकूण 12 पुजारी आहेत, जे सर्व मराठी आहेत. यांच्या नेमणुका रामदास स्वामी यांच्या सूचनेनुसार शिवाजी महाराजांनी केलेल्या आहेत. कर्वे, बर्वे, बोकील, अष्टपुत्रे, दशपुत्रे, रानडे अशी आडनाव असलेले हे सर्व गुरुजी लोक आहेत. यातील बोकील हे रामेश्वरम मठाचे रामदासी मठपती आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, ज्यांचं नाव रामनाथ हे रामेश्वराच्या शिवलिंगावरूनच ठेवलेलं आहे. दलित समाजातील रामनाथ कोविंद हे परम शिवभक्त आहेत. ते जेव्हा रामनाथाची पूजा करण्याकरता गाभाऱ्यामध्ये गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत विजयकुमार बोकील हे रामेश्वरमचे मुख्य पुजारी तिथे होते. सांगायचं तात्पर्य, रामेश्वरमचा आणि रामेश्वराचा आणि मराठीशाहीचा जुना संबंध आहे. त्यामुळे हे शिवलिंग मुख्य रामेश्वराला स्पर्श करून आणले असण्याची शक्यता आहे. इथे बसून माझी सर्व शिवाची स्तवने मी म्हणू लागलो. इतक्यात मंदिरामध्ये अनेक स्त्रिया येत आहेत असं माझ्या लक्षात आलं. सर्वांच्या हातामध्ये दुधाची वाटी होती आणि त्या सर्वजणी मिळून बाहेरच्या नंदीला दूध पाजत होत्या. मी लहान असताना एकदा गणपती दूध पित आहे अशी अफवा महाराष्ट्रामध्ये पसरली होती, साधारण 93-94 साली. अगदी त्याच धर्तीवर नंदिकेश्वर भगवान दूध पित आहेत अशी अफवा त्या दिवशी मध्य प्रदेशामध्ये प्रसृत झाली होती. अगदी तरुण मुलीसुद्धा वेड्यासारखे नंदीला दूध पाजत होत्या. मी त्या सर्वांना सरफेस टेन्शन म्हणजे काय असते आणि त्या पृष्ठभागीय तणावामुळे कुठलाही द्रवपदार्थ कसा काय खाली येऊ शकतो हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले. केवळ मंदिर नव्हे तर कुठलाही दगड दूध पिऊ शकतो हे देखील त्यांना डेमो करून दाखवला. परंतु कोणीही माझं सांगणं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतं. उलट मलाच त्यांच्या नेवाडी भाषेमध्ये उलटी-पलटी काहीतरी बायका त्या बोलू लागल्या. हा बाबा पाखंडी आहे, याला धर्माचं काही ज्ञान नाही, वगैरे वगैरे त्या बडबडत होत्या. मी त्या सर्वांना आव्हान दिले आणि नंदीला अजून बरेच पदार्थ पाजून दाखवले, पण त्या बायका काही मान्य करणार. अखेरीस त्या सर्वांचा नाच सोडून दिला आणि बाजीरावाची समाधी मी गाठली. इथे डावीकडे आतमध्ये गेल्यावर एका कोपऱ्यात पुरातत्व विभागाचं कार्यालय असून इथे चौधरी नामक एक पुरातत्ववेत्ता मनुष्य मला भेटला. याने मला खूप सहकार्य केले आणि संपूर्ण परिसराची चांगली माहिती दिली. तसेच या भागामध्ये राहणारा एक तरुण खूप चांगला गाईड आहे, असं काम करतो म्हणून खेडी गावातनं त्याला फोन करून बोलवून घेतलं. अनिल रामलाल बिर्ला नावाचा मोराण्या गुजर जातीचा हा 35-40 वर्षाचा तरुण होता. याला मी आल्याला नमस्कार केला आणि समाधीविषयी माहिती विचारली. मला लक्षात आलं की याला बाजीरावापेक्षा स्वतःबद्दल बोलण्यात अधिक रस होता. याचं यूट्यूब चॅनल कसं हिट आहे आणि त्यावर तो कशी माहिती सांगतो वगैरे मला सांगू लागला. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे फोन नाही, तरी कृपया तो मला आत्ता माहिती दे. तो मला म्हणाला, अशी प्रत्येकाला माहिती देत बसलो तर मग माझे व्हिडिओ कोण बघणार. मी काय त्याचे व्हिडिओ पाहिले नाहीत, परंतु मला खात्री आहे की हे व्हिडिओ देखील अर्धवट ज्ञानाने परिपूर्ण असणार आहेत. कारण मुळात बाजीराव पेशवा या व्यक्तीबद्दल त्याच्या अंतःकरणात फारसा कळवळा नाही असं मला तरी जाणवलं. तो तसा असता तर त्यानं ताबडतोब मला सगळी माहिती सांगितली असती. त्याचे अजून एक वाक्य मला खटकले. किमान 25-30 लोक असल्याशिवाय मी माझे तोंड उघडत नाही असं तो म्हणाला. हे ऐकून मला अजूनच वाईट वाटलं. संख्यात्मक आणि गुणात्मक धारणाशक्तीबाबत याचा अभ्यास अजून अपूर्ण होता. तो आल्यावर बरेच काही बोलला, परंतु त्याच्यात आत्मप्रशस्ती जास्त होती. तरी देखील त्याला गाईड म्हणून फायदा व्हावा असे काही ज्ञान त्याला द्यावे असा विचार करून मला जो काही मराठीशाहीचा इतिहास माहिती होता तितका मी त्याच्या डोक्यात कोंबला. त्यानं अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे तो मला म्हणाला की माझे नाव सांगा, वरच्या आश्रमामध्ये तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतील. गंमत म्हणून मी वर गेल्यावर जेव्हा याचं नाव सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही आधीच आसन लावले म्हणून ठीक, नाहीतर या माणसाचं नाव सांगितल्यावर तुम्हाला आसन लावायला सुद्धा परवानगी दिली नसती. असो, हे सर्व सांगण्यामागे उद्देश इतकाच आहे की जे कोणी तरुण हा लेख वाचत असतील त्यांनी इतकं लक्षात घ्यावं की प्रसिद्धीच्या मागं कधीच लागू नये. तुमच्याकडे सिद्धी आली की प्रसिद्धी येतेच, परंतु अर्धवट ज्ञानाचा अहंकार करीत आपली स्वतःची टिमकी वाजत फिरू लागल्यावर समाजामध्ये आपलं मूल्य शून्य होत होतं. आज या युवकाला खूप चांगली संधी प्राप्त झालेली असून देखील लाईक, शेअर, सबस्क्राईबच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे तो एका चांगल्या ज्ञान आदान-प्रदानाला मुकला. मी त्याला विचारले सुद्धा की तू फोन केल्यावर लगेच कसं काय आलास. तेव्हा त्याने त्याची खरी अपेक्षा सांगून टाकली. चौधरीने त्याला फोनवर सांगितले की ते एक इतिहास अभ्यासक आलेले आहेत, त्यामुळे तो डोक्यामध्ये एक प्रतिमा घेऊन आला होता. सुटाबुटातील चकाचक दिसणारा एखादा विचारवंत समोर येईल असे कदाचित त्याला वाटले असावे आणि समोर माझ्यासारखा मळकट, कळकट, फाटका इसम पाहिल्यावर त्याचा भ्रमनिरास झाला. त्यात त्याला असे वाटले होते की माझे यूट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल आणि मी कोलॅबोरेशन करून याला माझ्या संपर्कामध्ये प्रसिद्धी देईन आणि त्याचे सबस्क्रायबर वाढवेन. प्रत्यक्षात मी मोबाईल वापरत नाही हे पाहिल्यावर त्याने अक्षरशः मला कटवले. मी एका प्रामाणिक अंतरयात्रेवर निघालेला असल्यामुळं याने जर पोटतिडकीने मला मराठ्यांचा इतिहास सांगितला असता तर त्याचं तोंड भरून कौतुक माझ्या डायरीमध्ये मी लिहिलं असतं, परंतु त्याच्या नशिबात ते नव्हतं. माझ्यापेक्षा छोटा बंगाली थोडा चकाचक राहत असल्यामुळं त्याच्याशी मात्र तो फार आदराने वागत होता. मला या अनिल रामलाल बिर्लाची फार मजा वाटली. मी त्याला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे त्याने धड मला उत्तर दिले नाही. प्रत्येक वेळी माझे यूट्यूब चॅनल बघा एवढे सांगत राहिला.
शेवटी मी त्याला म्हणालो देखील की तुझी ही आयडिया मला कळाली असती तर मी यूट्यूब चॅनलवरच परिक्रमा केली असती, उगाचच प्रत्यक्षात देह जाळून घेतला. हे ऐकल्यावर तो खजील झाला आणि निघून गेला. अनिल बिर्ला याच्या हृदयामध्ये बाजीराव पेशव्यांच्याबद्दल भक्ती आहे हे निसंशय, कारण त्याच्या मुलाचं नावच त्यांना बाजीराव बिर्ला ठेवलं आहे. फक्त त्याने प्रत्यक्ष माहिती देण्यावर अधिक भर द्यायला हवा अशी या माध्यमातून त्याला विनंती आहे. यूट्यूबवरच्या रेसिपी बघून जसं पोट भरत नाही त्यासाठी प्रत्यक्ष जेवावं लागतं, तसंच काहीतरी हे आहे. असो, हाच तो अनिल बिर्ला आणि त्याचा यूट्यूब चॅनल. मी रामेश्वरम मंदिरापाशी बसलेलो असताना एक अतिशय तेजस्वी तरुण तिथं आला आणि माझ्याशी बोलू लागला. याचे डोळे घारे होते, रंग गोरा होता, उंची चांगली होती, राजबिंड व्यक्तिमत्व होतं. याचं नाव होतं धरमसिंह नवलसिंह पवार, जातिवंत मराठा. परंतु मूळ पवार लोकांप्रमाणे हे घराणं देखील उत्तर भारतातून दक्षिणेकडे स्थलांतरित झालं होतं. याच्यासोबत मी किमान 6 तास गप्पा मारले असतील. हा माझा पिच्छाच सोडेना. याचं नवीन नवीन लग्न झालं होतं, त्यामुळे बायकोसारखा फोन करत होती, परंतु हा काही घरी गेला नाही. अखेरीस रात्री माझ्यासोबत भोजन केल्यावरच तो घरी गेला. हा तरुण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता. याने मात्र या परिसराची अतिशय इत्थंभूत माहिती मला सांगितली. आमच्या दोघांची अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली. अनिल बिर्ला याला संघाच्या कामात ओढावे असं मी त्याला सुचवले, जेणेकरून त्याची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली जाईल. त्या संपूर्ण परिसरामध्ये वेगळ्या वेगळ्या कट्ट्यांवर बसून आम्ही चालता चालता बोलत होतो, जणू काही आम्ही जुने मित्र असावेत असा आमचा भाव होता. त्याला देखील मला भेटून खूप आनंद आला. त्यावेळी त्याने काढलेले काही फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले, ते सोबत जोडतोय. हाच तो रावेरखेडीमधला तरुण धरमसिंह पवार, त्याच्या साक्षीने नर्मदे काठचा सूर्यास्त अनुभवताना प्रस्तुत लेखक. याची वाणी अतिशय तेजस्वी होती आणि एकंदरीतच चेहऱ्यावर खूप तेज होतं. शुद्ध धारच्या पवार घराण्याचं बीज हे असं असतं. रामेश्वरमसोबत काढलेला हा फोटो आणि नुकतीच शिवरात्रून गेल्यामुळं सजावट शिल्लक राहिली होती आणि मागं जर तुम्ही बघितलं तर नंदीला दूध घालण्याचा कार्यक्रम बायकांचा चालूच आहे. माझा उमळलेला वेश बघा, रेवाथडीची माती तीच मजला विभूती, बाकी काही नको आपल्याला. अगदी सूर्य अस्ताला जाईपर्यंत आम्ही किनाऱ्यावर चक्रा मारत होतो. असे आश्वासक तरुण देखील याच मातीमध्ये निर्माण होत आहेत, तोपर्यंत आपल्या देशाचं भवितव्य सुरक्षित आहे. काठावरून मी एक गमतीशीर गोष्ट पाहिली. दुपारी मी जेव्हा इकडे आलो तेव्हा एका बाई आपली गुरं नर्मदेमध्ये हाकलत होती. तिथं पाण्याला प्रचंड प्रवाह आहे, तरी देखील ती सगळी जनावरे सराईतपणे पोहत पोहत मधल्या बेटावर गेली. बेटावर असलेलं हिरवगार गवत दिवसभर त्यांनी खाल्लं आणि संध्याकाळी येणं खालून आवाज दिल्याबरोबर सर्वजण पुन्हा माघारी आले. प्रवाहाला वेग असल्यामुळं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला सगळी गुरं पोहायची. अगदी लहान लहान वासरंसुद्धा पोहत पोहत काठावर आली. मी या मातरमशी संवाद साधला आणि तिच्याकडून ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. गेल्या अनेक पिढ्या ही गुरं अशा पद्धतीनं नर्मदेच्या मधोमध जाऊन परत येत आहेत. ही सवय त्यांच्या रक्तामधून पुढच्या पिढीमध्ये जाते, कारण नवीन गुरं आणल्यावर अशा पद्धतीनं पाण्यामध्ये उतरत नाहीत असे त्यांनी मला सांगितले. गेल्या अनेक पिढ्या हा कळप मधल्या बेटावर जाऊन पुन्हा काठावर पोहत येतोय. यात एकदा वर पोचलेली गुरं अन्य गुरांना सहकार्य करतात हे देखील मी पाहिलं. गुराखी आणि गुरं यांचं हे असामान्य साहस मला फार आवडलं. किमान पक्षी बाजीरावासारख्या महान योद्ध्याच्या समाधीपुढं असे काहीतरी पराक्रमपूर्ण नक्कीच होऊ शकते. आम्हाला दुपारी उपाशी मारणारा म्हातारा हा प्रत्यक्षात रावेरखेडीमध्ये राहणारा एका टेंट हाऊसचा मालक होता. टेंट हाऊस म्हणजे मांडववाला. त्याची ही 5वी परिक्रमा सुरू होती आणि त्याने आमची क्षमा मागितली आणि सांगितले की मैयाने प्रेरणा दिल्यामुळे त्याने आम्हाला उपाशी मारले. मी देखील मग त्याला नावाड्याचा चहा नाकारण्याचा प्रसंग सांगितला आणि त्यांनी योग्यच केल्याचे सांगितले. रात्री उशिरा गृहस्थाची कर्तव्ये या विषयावर धरमसिंह पवारशी गप्पा मारून आता त्याचे प्रात्यक्षिक करावे, अर्थात कुटुंबाला देखील पुरेसा वेळ द्यावा असं सांगून त्याला रजा दिली. सकाळी लवकर उठून अन्य काटपून किनाऱ्यावरून पुढे निघालो. छोटा बंगाली दगडधोंड्याचा मार्गाला वैतागला होता, त्यामुळे त्याने डांबरी रस्त्याने पुढे जायचा निर्णय घेतला. सुंठी वाजूनच खोकला गेला. इथून पुढे बकावा गावामध्ये जाताना खडक किंवा बाकुंड नावाची एक नदी लागते. हिच्या पाण्याला गती खूप आहे. पाणी अतिशय स्वच्छ आणि गोड आहे. धोकादायक खडकावरून ही नदी सावकाश पार केली. इतक्यात पुढे रस्ता नसल्यामुळं बंगाली बाबू देखील इकडे येताना दिसला. त्याला देखील नदी पार करवली. इथे मिलन प्रधान या उड्या परिक्रमावासीचे बूट फाटले. त्याची नवीन परिक्रमा असल्यामुळं त्याला अनवाणी चालताना अवघड होतं. केवळ पायात बूट नाहीत म्हणून त्यानं परिक्रमा अर्धवट सोडू नये म्हणून मी माझी चप्पल त्याला देऊन टाकली. लोफर्स प्रकारची ती चप्पल त्याला बसली आणि मी पुढे अनवाणी प्रवास सुरू केला. बकावा गावाच्या अलीकडे पासून मोठ्या प्रमाणात दगड पात्रामध्ये दिसू लागले. हे दगड इतके मोठे होते की त्यांची संख्या कित्येक कोटी भरावी. लहान मोठे विविध आकाराचे विविध प्रकारचे रंगीबेरंगी दगड होते. इथे अशा प्रकारचे दगड गोळा करून ते शिवलिंग बनवणाऱ्या कारागिरांना आणून देणे हा एक व्यवसाय आहे. काठाकाठाने मी चालत होतो.
एका नावेमध्ये काही लोक चढत होते. इतक्यात त्या नावेतून नर्मदे हर असा जोरात पुकार एकाने केला. बघतो तर ते होते रमेश जाधव. उत्तर तटावर मी असताना दमगडीतल्या रामकुटीमध्ये मला जे चौघे भेटले होते त्यातल्या बकावा गावचा हाच तो परिक्रमावासी. त्यावेळी तो मला म्हणाला होता की तुमच्याकडे फोन नाही, मग तुम्हाला संपर्क कसा करू? तुम्हाला संपूर्ण बकावा गाव मला फिरून दाखवायचं आहे. आणि मी त्यांना म्हणालो होतो की मैयाची इच्छा असेल तर आपली भेट नक्की होईल. प्रत्यक्षामध्ये या 2 दिवसासाठी शिवलिंगी गोळा करण्याकरता म्हणून हे दूरच्या घाटावरती निघाले होते. परंतु मला पाहिल्यावर तो थांबला आणि त्याने नाव सोडून दिली. तो म्हणाला, आजचा दिवस तुमच्यासाठी राखीव ठेवला आहे. आज संपूर्ण बकावा गाव मी तुम्हाला दाखवतो आणि उद्या माझ्या प्रवासाला जातो. बकावा या गावाविषयी थोडेसे सांगतो. नर्मदा खंडामध्ये एक म्हण प्रचलित आहे, नर्मदा मैया का हर कंकर शंकर होत आहे. कंकर म्हणजे दगड. नर्मदा नदीमध्ये सापडणारा प्रत्येक दगड हा साक्षात शंकराचा अवतार मानला जातो. त्यामुळे मंदिरामध्ये त्याची वेगळी प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही. फक्त आणून स्थानापन्न केलं की झालं. पूर्वी नर्मदा नदीमध्ये अगदी शिवलिंगाच्या आकारचे दगड मिळायचे. परंतु लाखो लोकांनी ते दगड उचलल्यामुळे, तसेच महापुरामध्ये ते दगड वाहून गेल्यामुळे, तसेच विविध ठिकाणी झालेल्या धरणामुळे आता ते पूर्वी इतक्या संख्येने सापडत नाहीत. परंतु तरी देखील कोट्यावधी शिवलिंग आपल्याला आजूबाजूला पडलेली आपल्याला दिसतात. बकावा गावामध्ये असाच एक व्यवसाय निर्माण झालेला आहे की काही लोक विविध रंगी दगड गोळा करून आणतात आणि त्याला यंत्राच्या सहाय्यानं किंवा छिन्नी हातोडीच्या सहाय्यानं शिवलिंगाचा आकार देऊन ती शिवलिंग विकली जातात. हा आकार देताना कुठल्याही फुटपट्टीचा किंवा मोजपट्टीचा वापर केला जात नाही. केवळ नजरेच्या अंदाजाने शिवलिंग बनवले जाते, हे विशेष. आणि या शिवलिंगामध्ये कुठेही समतोल ढळलेला नसतो, हे त्याहून विशेष. लांबी, रुंदी, उंची सर्व यथासांग असते. हे किती मोठे आश्चर्य आहे, विचार करून पहा. मुळात गोल आकार बनवणे अवघड आहे आणि त्यात पॅराबोला अर्थात लंबगोल बनवणं अजून अवघड. तो अचूक बनवण्याचं काम इथले कारागीर करतात. संपूर्ण गावामध्ये कुठेही जा, तुम्हाला धुळीचे साम्राज्य दिसते. दगडावर हातोडीचे घाव पडल्याचे आवाज आणि विविध विद्युत यंत्रांचे कर्णकर्कश आवाज सर्वत्र घुमत असतात. सुपारीपासून ते 60 फुटाच्या आकारापर्यंतची शिवलिंग इथं बनवली जातात. एका मुठीत अनेक मावतील अशी शिवलिंगसुद्धा इथेच मिळतात आणि जी हलवायला 4 क्रेनची मदत घ्यावी लागते अशी शिवलिंगसुद्धा इथेच बनतात. आपण बघतोय बकाव गावातल्या शिवलिंगांच्या फॅक्टरीतले काही चित्र. अशी शिवलिंग विकणारी शब्दशः हजारो दुकानं या गावामध्ये आहेत. जिकडं बघाल तिकडे शिवलिंग दिसतात. काही लोक रस्त्यावरती शिवलिंग विकतात, तर काही मोठे दुकानदार मॉलप्रमाणे शिवलिंग विकण्याचे दुकानं थाटून बसलेले आहेत. या शिवलिंगामध्ये अनेक प्रकार असतात. एकाच दगडाची शिवलिंग किंवा विविध रंग एकाच दगडामध्ये असणारी शिवलिंग किंवा 2 स्पष्ट रंग असणारी अर्धनारी नटेश्वरासारखी शिवलिंग किंवा ओम असा आकार उठलेली शिवलिंग, ओंकारेश्वर शिवलिंग किंवा त्रिशूलाचा आकार उठलेली शिवलिंग किंवा भस्म त्रिपुंड आकार असलेली शिवलिंग किंवा ब्रह्मांड आकृती असलेली शिवलिंग किंवा जनेऊ अथवा जानवेधारी शिवलिंग किंवा आत्मलिंग असे अनेक प्रकार आहेत. शिवलिंगावर कुठला आकार उठला आहे त्यानुसार त्याची किंमत बदलते. रमेश जाधवने मला हळूहळू एकेका ठिकाणी न्यायला सुरुवात केली. त्याचा या शास्त्राचा बालपणापासून अभ्यास होता. कुठल्या प्रकारचा दगड कुठे सापडतो याची त्याला चांगली कल्पना असेल. आपल्याकडे आलेल्या गिरायकाची गरज ते आधी समजावून घेतात आणि त्यानुसार ग्राहकाला सोबत घेऊन जाऊन नावेतून दगड शोधण्याकरता जातात. एकदा त्यांना सापडलेला दगड ते एका बाजूला काढून ठेवतात आणि त्या दगडाला अन्य कोणीही हात लावत नाही. चुकून कोणी हात लावलास तर लगेच त्यांना आपला दगड कुठला हे लक्षात येते. अशा पद्धतीने एकाच वेळी सुमारे 5 ते 10,000 दगडांचे आकार आणि प्रकार त्याच्या डोक्यामध्ये असतात. एका ट्रॅक्टरची ट्रॉली भरेल एवढे दगड गोळा झाले की ट्रॅक्टर मागवला जातो आणि ते सर्व दगड कारखान्याला विकले जातात. ट्रॉलीचा दर अतिशय कमी असतो, परंतु ओम, स्वस्तिक वगैरे आकार उठलेले शिवलिंग सापडले तर मात्र त्याची तोंडी बोली लावली जाते. फार क्वचित तयार शिवलिंग देखील सापडते. त्याची किंमत सर्वात जास्त असते, कारण ते स्वतः नर्मदा मातेने तयार केलेले असते. रमेश जाधवला मी आल्यामुळे प्रचंड आनंद झाला होता आणि मला काय दाखवू आणि काय नको असे त्याला झाले होते. गावामध्ये एक छोटेसे राधाकृष्ण मंदिर होते. तिथे सामान ठेवायला त्याने मला सांगितले. या मंदिरात जालना जिल्ह्यातील परतूर इथे राहणाऱ्या गयाबाई नावाचे एक संत आहेत. त्यांच्यासारखा दिसणारा एक साधू होता. हा अतिशय हुशार आणि कलाकार मनुष्य होता. त्याची चित्रकला, विणकाम वगैरे सगळं अप्रतिम होतं. सामान सुरक्षित आहे, तू बिंदास सर्व गाव बघून ये असे त्यांनी मला सांगितले, आश्वासन दिले. भार हलका चालल्यामुळे मला जरा बरे वाटले. सोबत नर्मदा मैयाची कुपी ठेवलेली पिशवी घेतली आणि निघालो. प्रत्येक घरामध्ये शिवलिंग बनवण्याचं काम चालू होतं. कोणीही नाकाला मास्क वगैरे लावला नव्हता. रमेश जाधवने मला सांगितले की इथे होणारा प्रत्येक मृत्यू हा दमारोगामुळेच होतो. इथला प्रत्येक लहान मोठ्या माणसाला दम्याचा त्रास आहे. फुफ्फुसाची रचना अशी असते की त्यामध्ये एकदा आत गेलेली वस्तू पुन्हा मरेपर्यंत कधीच बाहेर येत नाही. त्यामुळे धुळीचे जड कण फुफ्फुसामध्ये जातात आणि फुफ्फुसांची क्षमता कायमची कमी करून टाकतात. अजून एक धक्कादायक माहिती मला मिळाली, ती म्हणजे अशी की या गावाचे सरासरी आयुर्मान 50 ते 60 आहे. याचा अर्थ 60च्या पुढे शक्यतो कोणी जगत नसे. हे फारच भयानक आणि विदारक सत्य होते. शिवलिंगांच्या सर्व महत्त्वाच्या फॅक्टरी रमेशने मला दाखवल्या. हे गाव इतके मोठे होते आणि इतक्या फॅक्टरी होत्या की त्या सर्व जाऊन पाहणे केवळ अशक्य होते. नर्मदा मातेने त्या क्षेत्रातला तज्ज्ञ मला गाठून दिला, त्यामुळे माझे काम फारच सोपे झाले. इथे परिक्रमावासींकडून शक्यतो शिवलिंगाचे पैसे कोणी घेत नाही आणि परिक्रमावासी देखील इथून शिवलिंगे घेत नाहीत, कारण ते सोबत बाळगायचे म्हणजे ओझं वाढवण्याचं काम असतं. परंतु मला काही लोकांनी शिवलिंग दिली, ती मी आनंदाने स्वीकारली.
अर्धनारीश्वराचं एक सुंदर शिवलिंग मला मिळालं. अगदी असं आहे ते. आत्मज्योती आत्मलिंग असणारं शिवलिंग. असे बहुरंगी दगड नर्मदा मातेमध्ये सापडतात. ते गोळा करून रमेशसारखी माणसं कारखान्यामध्ये आणून देतात आणि तिथं शिवलिंगाला आकार दिला जातो. रमेश जाधव याला सर्वच दुकानदार अतिशय मानत होते असे माझ्या लक्षात आले. एकतर तो संपूर्ण नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आला होता, तसेच त्याला शिवलिंग बनवण्याचं खूप चांगलं ज्ञान होतं असे सर्वांनी मला सांगितले. काही दुकानदारांनी तर सांगितले की रमेश जाधव जे सांगेल तेच अंतिम सत्य या गावात मानले जाते, इतके या क्षेत्रातले ज्ञान त्याला होते. त्याला मैया कुठल्या प्रकारचा दगड कुठे आहे ते सांगायचे. प्रसंगी खोल पाण्यामध्ये डुबक्या मारून हा दगड काढायचा. इथे केवट आणि कहार लोक दगड गोळा करण्याचे काम करतात. अलीकडे हे लोक देखील शिवलिंग बनवू लागले आहेत. परंतु या गावामध्ये या व्यवसायाची सुरुवात ज्यांनी केली ते दीपक नामदेव म्हणून आहेत. त्यांच्याकडे देखील मला रमेश जाधव घेऊन गेला. त्यांच्याकडे तर फारच अप्रतिम शिवलिंग होती. त्याने गावातील किमान 25 ते 30 20-25 प्रतिष्ठित व्यापारी लोकांशी माझी गाठ घालून दिली. रमेश जाधव हा ढिगाने शिवलिंग न आणता जे हवे ते चित्र असलेले शिवलिंग घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याचा गावामध्ये अतिशय मान होता. त्यात रमेश जाधव घेऊन आला असे म्हणल्यावर प्रत्येक दुकानामध्ये माझे अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत व्हायचे. तुमची संगत चांगली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर कशा पद्धतीने होतो. बघा, रमेश जाधवने मला बकावा गावातील काही अशा ठिकाणी नेले जिथे शिवलिंग बनवण्याचं काम चालू असेल असे स्वप्नातही कोणाला वाटणार नाही. अतिशय भव्य दिव्य शिवलिंग बनवणारी माणसं देखील इथं आहेत. प्रत्येक कारखान्याची आपली स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये त्यांनी जपलेली आहेत. संपूर्ण भारतभरातून शिवलिंग खरेदी करण्याकरता लोक इथे येतात. मला देखील आळंदी, देहू, पंढरपूर, मराठवाडा इथली अनेक मराठी माणसं भेटली जी शिवलिंग खरेदी करण्याकरता इथं आलेली होती. इथे शिवलिंगाची खरेदी तुम्हाला योग्य भावामध्ये करून देणारे शेकडो दलाल फिरत असतात. हा सर्व परिसर अतिशय अद्भुत असाच आहे. मी प्रत्येक दुकानामध्ये गेल्यावर त्यांच्याकडे असलेली नैसर्गिक शिवलिंग तसेच वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग दाखवायला सांगत असे. विशेषतः सौरमाला अंकित असलेले शिवलिंग मला आवडले. तसेच आत्मलिंग देखील खूप सुंदर दिसते. काही शिवलिंगामध्ये सोनेरी रंगाच्या छटा देखील आढळतात. आजकाल राजस्थान भागातले काही दगड नर्मदेकाठी आहेत असं सांगून खपवले जातात. परंतु रमेश जाधव हा असा एकमेव तज्ज्ञ होता जो पाहता क्षणी तो दगड नर्मदेतला आहे का बाहेरगावचा हे डोळे मिटून सांगायचा. त्या दगडाला स्पर्श करून तो नर्मदेची स्पंदने येतात का नाही ते तपासायचा. कुठल्या दगडामध्ये किती स्पंदने आहेत हे देखील त्याला लगेच कळत होते. मला सापडलेली सर्व शिवलिंगे त्याला खूप आवडली आणि सगळी शिवलिंग दुर्मिळ असून केवळ मैयाच्या कृपेने अशी सापडू शकतात हे देखील त्याने मला सांगितले. मला यातले काहीच ज्ञान नसल्यामुळे हो म्हणून मान हलवण्याशिवाय माझ्यापुढे कुठला पर्याय देखील नव्हता. अशाच एका बकावा गावातल्या शिवलिंगाची माहिती आदरपूर्वक प्रस्तुत लेखकाला देताना एक दुकानदार आपल्याला दिसतोय. यातल्या प्रत्येक शिवलिंग पाहिल्यावर तो दगड कुठला आहे हे रमेश जाधव मला सांगत होता. इतका त्याचा अभ्यास होता. या गावातलं प्रत्येक शिवलिंग त्याला पाठवत होता. कुठल्या प्रकारचं शिवलिंग कुठल्या दुकानात आहे त्याच्या डोक्यात पक्क होतं. हाताने हलवणं देखील अशक्य आहे अशी ही शिवलिंग केवळ डोळ्याच्या मापानं कशी बनत असतील विचार करून पहा. हे दैवी कृपेशिवाय अशक्य आहे. या गावातल्या लोकांनी ही सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे. जयपूरच्या लाल दगडापासून बनवलेल्या अन्य देवांच्या मूर्तीसुद्धा इथे विक्रीसाठी असतात. दरम्यान माझे जुने बूट मला पुन्हा एकदा सापडले. मी ते सामानामध्ये कधी ठेवले मला आठवत नव्हते. अन्यथा या गावातून अनवाणी चालताना पायामध्ये दगड घुसून जखमावण्याचे प्रमाण खूप जास्त होते. शिवलिंगाच्या मापामध्ये ज्वेलरी बनवून देण्याचा एक व्यवसाय देखील या भागातले लोक करतात. मोठ्या मोठ्या ज्वेलरी म्हणजे शिवलिंगाच्या खालचं जो भाग असतो तो इथे बनवला जातो. या शिवलिंगाची लांबी किती आहे बघा आणि याचं वजन किती असेल कल्पना करून बघा. मी माझी काठी पूर्णपणे आडवी धरलेली आणि हे तर त्याच्याहून भव्य आहे. याच्याहीपेक्षा मोठे शिवलिंग वाहताना प्रस्तुत लेखक आपण बघताय. मागा अख्खी बैलजोडी लपली आणि नांगर लपला आहे. अशा शिवलिंगाची स्थापना करणारे लोक धन्य आहेत खरंच. अशा पद्धतीनं खूप सारी शिवलिंग रमेश जाधवने मला दाखवली. वाटेमध्ये आम्हाला 2 लहान मुले भेटली. त्यांच्या आग्रहाखातर मी त्याच्या घरी गेलो. राम केवट असं त्या मुलाचं नाव होतं. वय वर्ष 11. 10 वर्षाचा एक भाऊ गेला होता. याचे वडील दम्यामुळे निधन पावले होते. वयाच्या 8व्या वर्षापासून शिवलिंग विकण्याचा व्यवसाय हा मुलगा करू लागला होता. रमेश जाधवने मला सांगितले की आपल्या मार्केटिंग कौशल्याच्या जोरावर हा मुलगा आज बकावा गावातला सगळ्यात जास्त शिवलिंग विकणारा मुलगा ठरलेला आहे. याने आता स्वतःची निर्मिती बंद करून बकावा गावातील सगळी शिवलिंगांची मार्केटिंग चालू केले. यानं मोठ्या विश्वासानं त्याच्या घरी नेऊन मला त्याच्या आईची भेट घडवली. असा कुलोधरक पुत्र जन्माला घालणाऱ्या त्या मातेला मी नमस्कारच केला. आपल्या घरातल्या 9, 10, 11, 12 वर्षांची मुलं काय करतात ते जर आठवून पहा. नर्मदे काठी राहणाऱ्या त्याच वयोगटातली ही 2 मुलं आज लक्षावधी रुपयांची उलाढाल करत होती. त्यांच्या आईने मला सांगितले की या मुलांनी वडिलांपेक्षा काही पटीने आपला व्यवसाय वाढवलेला आहे. कारण त्यांचे वडील फक्त शिवलिंग निर्माण करायचे. साधारण आठवड्याला एखादं चांगलं शिवलिंग तयार व्हायचं. परंतु ही मुलं मात्र दर दिवसाला कित्येक शिवलिंग विकत असतात. त्यामुळे त्यांना व्यापाराची अधिक संधी मिळत असते. शिवाय लहान मुले पोटतिडकीने माहिती सांगत आहेत हे पाहून लोक देखील डोळे झाकून खरेदी करतात. त्या मुलांनी मला देखील काही शिवलिंग भेट दिली.
त्यांच्या घरातून नर्मदा मातेचे आणि बकावा गावाचे खूप सुंदर दर्शन होत असे. मुलांनी घरातल्या फोनवर काही फोटो काढले आणि ते माहिती करता सोबत जोडतो आपल्या. हे बघा, हेच ते दोघंजणं. रामश्याम केवळ बंधूंसोबत प्रस्तुत लेखक. अकाली पडलेल्या जबाबदारीमुळं या मुलांचं बालपण थोडंसं हिरावलं गेलं असलं आणि ती पोक्त वाटत असली तरी वयानं लहानच होती. मागं दिसणारं बकावा गाव, गावातली सगळी घरं बैठी असताना यांनी मात्र स्वकमाईनं आणि स्वकष्टानं घरावरती माडी चढवली आहे मुलांनी बरं का. त्यातून सुंदर असं नर्मदा मातेचं दर्शन घडतं आहे. मागे आपल्याला जी बेट दिसते ना त्याच्यासमोरच बाजीराव पेशव्यांची समाधी आहे. हे परम सुंदर दर्शन घेताना मन भरून आलं. गावावर पसरलेली धुळीची चादर कशी दिसते बघा. 11-12 वर्षांचा राम केवट या मुलाला मनापासून दंडवत. नर्मदेचं पाणीच निराळं आहे हेच खरं. मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र या विषयांचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी अशा नर्मदा खंडातल्या मुलांचं मानसशास्त्र आणि त्याच्यावर नर्मदा परिक्रमेचा होणारा परिणाम या विषयावरती अवश्य संशोधन करावं असं मी त्यांना सुचवेन. मला चहा पाजून पुन्हा बाहेर सोडायला आली मुलं जेव्हा आली तेव्हा त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं त्यांच्या घरामध्ये ते कुठल्याही परिक्रमावासीला कधी बोलवत नाहीत, कारण त्यांच्या घरामध्ये त्यांची तरुण माताजी एकटी असते. परंतु यांना माणसाची पारख देखील चांगली होती. इतक्या कमी वयामध्ये इतकी जाण पाहून मी खरोखरच थक्क झालो. भल्या भल्या लोकांना जे साध्य होत नाही ते शहाणपण त्यांना नर्मदा मातेने वडिलांच्या मृत्यूसोबत सहज बाल करून टाकले होते. इथून पुढं रमेश जाधव मला त्याच्या अजून एका मित्राकडे घेऊन गेला. याच्याकडे छोट्या छोट्या आकाराची हजारो शिवलिंग होती. हे घेऊ का ते घेऊ असं व्हावं इतकी सुंदर शिवलिंग इथं सापडतात, परंतु वजनाची मर्यादा असल्यामुळे मोजकीच घेता येतात. त्याने मला अतिशय सुंदर असं शिवलिंग भेट दिलं. त्याच्या बदल्यात मी त्याला बसल्या बसल्या त्याच्या संपूर्ण व्यवसायाची सुंदर अशी वेबसाईट बनवून दिली. त्याला अतिशय आनंद झाला आणि लगेच त्याने प्रचारप्रसार सुरू केला. या गावामध्ये एका तरुण साधूचा मृत्यू झाल्यामुळे त्याची समाधी गावकऱ्यांनी उभी केली होती. या समाधीवर जे शिवलिंग स्थापित करण्यात आलं होतं त्याच्यावर रात्री अचानक त्या साधूचा चेहरा उठला. हा चमत्कार पाहण्यासाठी आठवडाभर बकावा गावामध्ये प्रचंड गर्दी झाली होती. या प्रकारापासून या गावातील शिवलिंगांचे महत्त्व फार वाढले असे मला रमेशने सांगितले. त्याने मला ते शिवलिंग नर्मदेकाठी नेऊन दाखवले आणि खरोखरच माझ्या अंगावर काटा आला, कारण त्या साधूचा सुस्पष्ट चेहरा त्या शिवलिंगावर फोटो छापल्याप्रमाणे उठला होता. ज्याला इंग्रजीमध्ये सिलोवेट असे म्हणतात त्या प्रकारचं हे चित्र होतं. शिवाजी महाराजांचा जाणता राजा असं लिहिलेला अर्धा चेहरा आठवून पहा, त्याला सिलोवेट असं म्हणतात. रमेश जाधवला मला भेटून फार आनंद झाला होता की तो दर 10-12 वाक्यानं बोलवून दाखवायचा. त्याच्या घरी गेल्यावर त्याने बालभोग देऊन चहा पाजला. गावात नर्मदा परिक्रमावासींची सेवा करणारा एक धर्मशाळा होती. तिथे आपला हा राम केवट सेवा करायचा. त्याने मला मस्तपैकी भोजन वाढले. एक वयोवृद्ध मातारामने भोजन बनवलं होतं. हीच ती मारेवा नक्षत्र सेवा समितीची धर्मशाळा बकावा गावातली. एखाद्या जुन्या हवेलीसारखी असलेली सुंदर धर्मशाळा. इथं परिक्रमावासींची खूप अगत्यानं सेवा केली जाते. त्याच्यासोबत असलेल्या सर्व परिक्रमावासीयांसोबत त्याचे फोनवरून बोलणं झालं. म्हणजे कोण? रमेश जाधव. माणिक पाटील यांची परिक्रमा दुर्दैवाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे अर्धवट राहिली. बाकी जळगावचे परिक्रमाचे नामदेवराव भोळे असोदेकर आणि नगरचे गायक पंडित पवन श्रीकांत नाईक या दोघांची प्रेमाचे बोलणं झालं. मी रमेश जाधव यांना भेटल्याचा दोघांना आनंद झाला. दमगडच्या रामकुटीच्या प्रकरणात मी जो व्हिडिओ टाकला आहे नर्मदा मातेच्या दर्शनाचा, त्याच्यामध्ये या चौघांचं दर्शन आपल्याला होतं पहा. रमेश जाधवला बघायचं असेल तर आपण हा व्हिडिओ बघू शकता. नर्मदे हर. मेखल अरण्यातल्या घनदाट अशा या जंगलातून वाहणारी हीच ती नर्मदा नदी. आपला विश्वास बसो अथवा ना बसो, नदीचं पात्र इथं एवढंच आहे. 5 वार हे त्या पात्राचं माप आहे, फक्त 5 वार. या टोकापासून त्या टोकापर्यंत एक 5 वार साडी लावली की नदीचं पात्र संपलं. इथून पुढे केवळ 6 मैल अमरकंटक नदीचं उगमस्थान आहे. अत्यंत पवित्र अशी ही रामकुटी. आणि परिक्रमावासी आता इथं पोचलेले आहेत. भजनाचा आनंद सगळेजण घेत आहेत. रमेश जाधव आणि सोबतीला नर्मदेचा झनन झणत्कार आवाज. अत्यंत स्वर्गीय अनुभव आहे हा. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.
पुणे के व्यापारियों से एक छोटा सा सवाल, क्या या व्हिडिओमध्ये मागे बसलेला जो होता परिक्रमावासी तोच आपला रमेश जाधव. बकाव गावातले शिवलिंग कशी असतात याची थोडीशी झलक आपल्याला खाली दाखवतो. ही छोटी शिवलिंग असतात, त्याची ज्वेलरी पण अशी मिळते. काही शिवलिंग अशी मोठी असतात, काही शिवलिंगांवरती असे आकार असतात. विविध आकार उठलेली शिवलिंग आपण बघतोय. सुंदरसे त्रिपुंड उठलेली शिवलिंग आहेत. ही मध्यम आकाराची शिवलिंग. शिवलिंगांना मस्तपैकी पॉलिश करून तेल लावून ठेवलेली असतात. बनवल्या ती अशी थोडीशी मार्केट दिसतात. किती भव्य बघा शिवलिंग. त्याच्या पलीकडे असलेल्या कारवरून तुम्हाला अंदाज येईल. बकावाचा किनारा खूप सुंदर आहे. नर्मदाजी का हर कंकर शंकर होत आहे. रमेश जाधवने मला या व्यवसायातले आर्थिक गणित देखील समजून सांगितलं, परंतु ते मुद्दाम इथं देत नाही, कारण या लोकांचा जीवघेणा धंदा बसावा असं मला वाटत नाही. हा व्यवसाय केल्यास लवकरच आपला मृत्यू होणार आहे हे निश्चितपणे माहीत असून देखील केवळ देवाची सेवा करायला मिळते म्हणून हे लोक हा व्यवसाय करत आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे, विचार करून पहा. अशा या अज्ञात जीवित दिवंगत सर्वच बकावावासियांना साष्टांग नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर.